10 वर्षापर्यंत मुलांच्या विकासाचा वेग खूप जास्त असतो. शास्त्रांनी या विकासाचे 5 घटक सांगितलेत. शारीरिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास आणि भाषिक विकास. या 5ही घटकांच्या विकासाला चालना मिळाली तर मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. आणि त्यासाठी पालकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे. चला तर मग आपण समजून घेऊयात. शारीरिक विकास म्हणजे मुलांच्या शरीराची चपळता वाढणे, लवचिकता वाढणे, त्यांच्या स्नायूंची ताकद वाढणे, स्नायू वापरण्याचं कौशल्य वाढणे आणि प्रतिकारशक्ती वाढणे. पालकांना तुमच्या लक्षात आलंच असेल की या विकासामध्ये तुमची जबाबदारी किती मोठी आहे ते. यासाठी तुम्ही काय करू शकता? तर त्याला त्याचे शरीराचे सर्व अवयव वापरण्याची संधी दिली पाहिजे. त्यासाठी मैदानामध्ये घेऊन जा, त्याला मुक्त पळू द्या, खेळू द्या, समवयस्क मित्रांबरोबर त्याला खेळण्यासाठी संधी द्या. बागेतली सगळी खेळणी खेळू द्यात. घसरगुंडीवर चढणं, घसरत खाली येणं, झोका घेणं, ज्यामुळे त्याच्या शरीराची लवचिकता आणि चपळता नक्कीच वाढायला मदत होईल. आता त्याच्या स्नायूंच्या विकासासाठी सर्वात महत्वाचे हे बोटाचे, हाताचे स्नायू आहेत, जे पुढे त्याला अध्ययनासाठी खूप गरजेचे आहेत. तर ह्या विकासासाठी प्रामुख्याने लहान वयापासून त्याला हाताने कृती करण्याची संधी दिली पाहिजे. हाताने खाऊ द्यात, हाताने कापू द्यात, हाताने फाडू द्यात, हाताने कुलूप काढू द्यात, हाताने त्यांनी अनेक आर्ट क्राफ्ट ऍक्टिव्हिटी करू द्यात, की जेणेकरून त्याच्या हाताच्या स्नायूंची ताकद वाढेल आणि त्याचं कौशल्य विकसित होईल. लक्षात घ्या की कुठल्याही घटकाची ताकद वाढायची असेल तर त्याला सातत्याने ती कृती करण्याची संधी मिळणं गरजेचं आहे. आणि हे तुम्ही लहान वयात दिलं की मग मोठ्या वयामध्ये ह्या शारीरिक विकासामधले कोणतेही अडथळे त्यांना येणार नाहीत. आणि जेव्हा हा विकास इतका सुरळीत आणि छान होतो तेव्हा मूल हे नेहमीच आनंदाचा अनुभव घेतं. आणि या शारीरिक विकासामुळे मिळालेला आनंद त्याच्या या बाकी 4ही विकासांना चालना द्यायला खूप मदत करत असतो. आणि त्यामुळेच शारीरिक विकास हा खूप महत्वाचा आहे. मुलांचा बौद्धिक विकास म्हणजे त्यांच्या मेंदूचा विकास. निसर्गाने त्यांच्या मेंदूला काही कामं ठरवून दिली आहेत, जसं की भावना व्यक्त करणं, भाषा शिकणं, नवीन शास्त्रीय संकल्पना शिकणं, प्रश्न सोडवणं, कल्पना करणं, तर्क लढवणं. आणि ही कामं मेंदूला मिळाली की तिचा विकास होतो. आणि गंमत अशी आहे की हा मेंदू स्वस्थ बसत नाही, त्याला सारखं काहीतरी काम हवं असतं. आणि मग त्या अल्लाउद्दीनच्या दिव्यातल्या राक्षसासारखा मेरे आका मुझे काम दो, तो सारखा हे काम मागत असतो. तो हे काम कुणाला मागतो माहितीये? तर तो हे काम इंद्रियांना मागतो. आपल्या डोळ्यांनी काही पाहिलं, कानांनी ऐकलं, जिभेनी चव घेतली, नाकानी वास घेतला आणि त्वचेनी स्पर्शाचा अनुभव घेतला की मेंदू लागतो कामाला. मग तो काहीतरी नवीन गोष्टी शिकतो, नवीन शब्द शिकतो जे स्मरणात ठेवतो. तो या सगळ्या अनुभवातनं काही कल्पना करतो. हे अनुभव घेताना त्याला प्रश्न पडतात आणि तो ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. पालकांनो, इथे मेंदूच्या विकासासाठी तुम्हाला एक खूप छोटंसं काम आहे. मुलाच्या इंद्रियांना वाव द्या. म्हणजे काय काय करू शकता बघा. तुम्ही त्याच्याबरोबर बैठे मैदानी खेळ खेळा, कारण खेळामधनं त्याला अनेक प्रश्न पडत असतात. आता पुढे काय करू, आणि त्यातून ते प्रश्न सोडवायचा तो प्रयत्न करतो. आणि तुम्ही असताच की जोडीला. त्याच्याबरोबर भरपूर गोष्टी वाचा, त्याला गोष्टी सांगा, ज्यातून त्याचा भाषेचा विकास होऊ शकतो आणि त्याला नवीन नवीन शब्द शिकायला संधी मिळते. लहान वयातच मुलांना संगीत ऐकवा, त्याला थोडंसं आर्ट क्राफ्ट करू द्या आणि एखादा कलेचा छंद जोपासायला त्याला प्रोत्साहन द्या. त्यातून त्याला भावना, आनंद ही मिळायला लागते आणि भावना व्यक्तही करायला तो शिकतो. त्याला कल्पना करता येतील अशा गोष्टी करू द्या. जिक्सॉ पझल किंवा कोणत्याही प्रकारची कोडी ही त्याला कल्पना शक्तीला वाव द्यायला मदत करते. त्यामुळे अशा काही गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांसमवेत करत राहिलात तर त्याच्या इंद्रियांना संधी मिळेल आणि ती संधी मिळाली की मेंदू कार्यरत होईल. मेंदू सतत कृती करत राहिला
तर त्या सरावामुळे त्याचं कौशल्य वाढेल आणि कौशल्य वाढलं की बौद्धिक विकासाला नक्कीच चालना मिळेल. किती सोपं आहे नाही का? चला तर मग आजपासून आपणही प्रयत्न करूयात. मुलांचा सामाजिक विकास म्हणजे त्यांचं समाजाशी नातं निर्माण होणं आणि समाजात त्यांनी आत्मविश्वासाने वावरणं. आणि या दोन्हीसाठी पालकांची अत्यंत गरज असते. कारण कुटुंब सोडून त्याच्या बाहेरच्या समाजामध्ये मूल पहिलं पाऊल टाकतं ते पालकांचा हात धरूनच. त्याला पालकांबरोबर सुरक्षित वाटतं आणि त्यामुळे समाजामध्ये वावरताना ही सुरक्षित साथ आणि हा सुरक्षित पाठिंबा त्याला देत राहिलो तर त्याचा सामाजिक विकास नक्कीच होणार. यासाठी काय करायचं तर मुलाला त्याच्या आसपासच्या समाजाची ओळख करून द्यायची आणि ही ओळख करून देण्यासाठी त्याला त्यांना भेटवायचं. म्हणजेच तुम्ही त्याला नातेवाईकांकडे घेऊन जा, लग्न समारंभात घेऊन जा, एखादा उत्सव साजरा होतोय अशा ठिकाणी घेऊन जा, बागेमध्ये घेऊन जा की जिथे कुटुंब सोडून इतर सदस्य असतील आणि त्यांच्या बरोबर वावरण्याची मिसळण्याची त्याला संधी मिळेल. आता त्याची जशी त्यांची ओळख करून देणार आहात तशीच नेहमी आपल्या मुलाची पण त्यांना ओळख करून द्यायची. त्याचं नाव सांगा, वय सांगा आणि त्याच्यातले चांगले गुण सांगा की जेणेकरून तो समाज आणि ते मूल यांच्यामध्ये एक नातं निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि ही संधी पुन्हा पुन्हा दिली की सरावाने एक नात्यामध्ये दृढता येईल आणि मग ते मूल त्या समाजामध्ये आत्मविश्वासाने वावरू लागेल. मग तुम्हाला त्याच्या विकासाची काळजी वाटणार नाही. बऱ्याचदा आपण असं बघतो की शाळेमध्ये नाव घातल्यानंतर मूल खूप रडतं. ते आईला सोडून राहत नाही. त्याला भीती वाटत असते. हे का बरं होत असेल? कळलंच असेल तुम्हाला. त्याचा सामाजिक विकास हा अपुरा झालेला आहे आणि म्हणूनच लहान वयातच मुलांना समाजात वावरण्याची संधी द्या, नातं निर्माण होऊ द्या आणि त्याच्यामध्ये समाजात वावरण्याचा आत्मविश्वास निर्माण करूया. मुलांचा भाषा विकास म्हणजे भाषा ऐकणं, ती समजून घेणं आणि तिचा योग्य पद्धतीने वापर करणं. आणि हे तिन्ही गोष्टी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे ते म्हणजे संवाद. त्यामुळे पालकांनो लहान वयात मुलांना विसंवादापासून लांब ठेवा. संवादाचा अनुभव द्यायचा म्हणजे काय तर लहान वयामध्ये मुलांना खूप प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यास आणि त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी पालक म्हणून तुम्ही मदत करा आणि योग्य संवादाचा अनुभव द्या. दुसरं, तुमच्या घरामध्ये कोणती चर्चा चालली आहे, काही निर्णय घ्यायचे तर अशा ह्याच्यामध्ये मत मांडण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. यातूनही ते भाषा शिकतील योग्य पद्धतीने वापरायला. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जे मॅजिक वर्ड्स आहेत ते त्याला शिकवा आणि ते वापरायचा सराव द्या. धन्यवाद, क्षमस्व, आनंद वाटला, आपण परत भेटूयात, तुम्ही मला मदत कराल का, अशा प्रकारच्या वाक्यांचा त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये वापर वाढवा. जेणेकरून तुमचं मूल भावी आयुष्यामध्ये एक चांगली व्यक्ती म्हणून नक्कीच ओळखलं जाऊ शकेल. मुलांचा भावनिक विकास म्हणजे त्याला त्याची भावना समजणं, ती व्यक्त करता येणं, दुसऱ्याची भावना समजून घेणं आणि त्याला योग्य प्रतिसाद देता येणं, या 4 गोष्टींचा विकास. पालकांनो, आणि यासाठी तुमची भूमिका ही खूप महत्वाची आहे. कारण मूल शिकतं ते निरीक्षण, अनुकरण आणि शिक्षण या 3 प्रकारांनी. मग त्याला निरीक्षणाला काय संधी दिली पाहिजे बरं तर घरामध्ये सगळ्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. घरामध्ये संवाद झाला पाहिजे. विसंवाद झाला तरी तो योग्य मार्गाने हाताळला गेला पाहिजे. आनंदी हसरं वातावरण असलं पाहिजे जेणेकरून मूलही भावना व्यक्त करायला आणि ती हाताळायला शिकू शकेल. दुसरं, ते अनुकरणातनं शिकतं. जेव्हा त्यांनी एखादी भावना व्यक्त केली त्यावेळेस त्याकडे दुर्लक्ष करणं किंवा तू आधी रडायचं थांबव, त्याशिवाय मी बोलणार नाही, असं काय मुलीसारखा रडतो, असं न म्हणता त्याला प्रेमाने जवळ घेणं आणि प्रेमळ संवाद साधणं की कळतंय मला तुला दुःख झालंय, तुला रडू येतंय, पण आपण ही भावना हाताळूयात, मी तुला मदत करते, असा प्रेमळ स्पर्श आणि प्रेमळ संवाद याचं अनुकरण तोही दुसऱ्याची भावना हाताळताना नक्कीच करेल. असं नाही का होणार? आणि तसंच त्याला शिक्षण द्यायचंय तर ते कोणत्या कोणत्या गोष्टींचं दिलं पाहिजे तर लहानपणापासून त्याला प्राण्यांवर प्रेम कर.
त्याच्या वस्तू, त्याची बाहुली, त्याचं साहित्य ह्या सगळ्यांची काळजी घ्यायला शिकवा. घरातल्या सगळ्यांबरोबर त्याचा खाऊ, त्याच्या वस्तू शेअर करायला शिकवा. तसंच त्याला खेळायची संधी द्या, कारण खेळामध्ये जिंकणं, हारणं, निर्णय घेणं यासारखे ताण हाताळणं गरजेचं असतं. आणि जेवढा तो खेळेल तेवढा तो त्याच्या या भावनिक ताणतणावांना हाताळण्याचं कौशल्य त्याचं विकसित होऊ शकेल. आणि यासाठी घरच्याच पातळीवरनं त्याला या सगळ्या गोष्टींची संधी दिली पाहिजे. लक्षात घ्या, तुमचा प्रेमळ स्पर्श, प्रेमळ संवाद, घरच्या पातळीवरील आनंदी हसरं वातावरण, त्याला भावना व्यक्त करण्याची संधी आणि त्याची भावना हाताळण्याला मदत, या सगळ्यातून त्याचा भावनिक विकास होत असतो. आणि हा विकास झाला की मग बाकी विकासांना चालना मिळायला काय तो उशीर होणार.